सगळेजण गणपती घेऊन येत आहेत आणि पावसाचं वातावरण झालं, कधीही पाऊस येऊ शकतो म्हणून आम्ही पिशव्या वगैरे लावून आणलेले आहेत आधीच, प्लास्टिक कागद. गणपती बाप्पा मोरया. हा, गणपती बाप्पा आले. तू येणार कधी आमच्याकडे गणपती बाप्पाच्या पाया पडायला? नमस्कार, शुभ सकाळ मित्रांनो. तर मी दर्शन खापरे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे मी कोकणी दर्शन. तर मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन. तर मित्रांनो, कोकणकर ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत असतो वर्षभर, तो क्षण आज आलेला आहे, तो म्हणजेच आपल्या बाप्पाचं आगमन. मित्रांनो, संपूर्ण कोकणभर नव्हेच तर मुंबईसारख्या शहरामध्ये सुद्धा सगळीकडे आज बाप्पाचं आगमन होणार आहे. तर मित्रांनो, आपण सुद्धा आता चाललोय आपल्या लाडक्या बाप्पाला घरी घेऊन येण्यासाठी. तर आत्ता वाजलेत सकाळचे 7 आणि 7 वाजता आम्ही चाललोय. सर्वजण मस्तपैकी उठून फ्रेश वगैरे होऊन नेहमीप्रमाणे आम्ही गणपती आणण्यासाठी निघालोय. तर तुम्ही सुद्धा वेळात वेळ काढून जर जमलं तर आमच्याकडे दर्शनाला या. तर ही गणेश चतुर्थी तुम्हा सर्वांना आनंदाची, सुख समृद्धीची जाऊ, ही ईश्वरचरणी प्रार्थना आहे. तर आपण आता जाऊया गणपती बाप्पाला आणण्यासाठी. खूप जल्लोष उत्साह असणार आहे. तर आत्ताच खूप भारी वाटतंय मनाला आणि खरंच मन प्रसन्न झालं. एका वर्षाने आम्ही ज्या क्षणाची वाट बघत होतो तो क्षण आता आलेला आहे आणि त्या क्षणासाठी आम्ही आता गणपती बाप्पाला घेऊन येण्यासाठी निघालेलो आहे. तर अशा प्रकारे मी रेडी झालेलो आहे आणि आपण आता चाललो आहोत. तर चला तर मग जाऊया. बाकीचे पुढे गेलेत, आपण हळूहळू म्हणजे चालतायत बाकीचे आता इथे, आणि मी आता व्हिडिओ चालू करण्यासाठी इथे आलो होतो. तर जाऊया आपण तिथे, चला. तर आपली सकाळची 7ची बस आहे ही. तर मित्रांनो, खरं तर निसर्ग सुद्धा आतुर झालाय आपल्या बाप्पाच्या आगमनासाठी आणि समोरचा नजारा दाखवतो तुम्हाला. समोरचा नजारा बघा किती सुंदर झालाय. होऊ शकता तुम्ही. तर निघालेलं आहे आपण आणि आदेश भाई सुद्धा आपल्या सोबत आहेत नेहमीप्रमाणे, कायम सोबत. तर टी शर्ट भारी वाटतंय रे. हा, कुठून मागवलं रे? दाखव जरा पाठी. आम्ही कोकणकर, रॉयल कोकणीचं टी शर्ट आहे, आपण मागवलेलं होतं ते. तर चाललेलं आहे आपण आता, पुढे चालतायत. चल पटकन जाऊया पुढे, त्यांना मिळव. तर मित्रांनो, आम्ही आता निघालोय गणपती आणायला. तर खूप जणांनी गणपती कालच आणले संध्याकाळी. आम्ही पण दरवर्षी म्हणजे आदल्या दिवशीच आणतो. नंतर जरा सजावट वगैरे, हिरे वगैरे लावायचे असतात आम्हाला सुद्धा. पण विषय असा झाला की आमच्या मुंबईकरांची बस खूप लेट झाली आणि ट्रॅफिक खूप होतं, खूप हालत झाली त्यांची सुद्धा. तर त्यामुळे ते लवकर येऊ शकले नाही. संध्याकाळी 7 वाजले त्यांना बस येण्यासाठी. आणि त्यामुळे म्हटलं आता बाकीचे मुंबईकर असतात येणारे, त्यांच्यासुद्धा घरी गणपती येणार असतात, म्हणून आम्ही आलो नाही. आणि बाकीच्यांनी, खूप जणांनी कालच गणपती आणले नाही. आम्ही आज चाललोय सकाळी गणपती आता आणण्यासाठी. तर जाऊया. आणि आम्हाला विषय काय असतो तर तुम्हाला परवा दाखवेलच. गणपती बघायला गेलो तेव्हा ब्लॉगमध्ये दाखवलं आहे की चालत जावं लागतं पाण्यातून. तर आत्तासुद्धा तसंच आहे, सेम पाण्यातून आपल्याला चालत जायचं आहे, पलीकडे जायचं आहे. आणि आता सकाळ सकाळी पाणी कमी आहे, म्हणजे पाणी ओव्हरलं आहे. तर आम्ही तेव्हा चाललो आहे. दुपारी आलो असतो, दुपारचं असं खूप पाणी भरलेलं असतं. तर आता चाललेलो आहे मी.
तर हे पाणी सुद्धा टाईट मारतंय मित्रांनो आणि इथून जायचं आहे आपल्याला पलीकडे आणि इथूनच गणपती घेऊन यायचं आहे. असं दरवर्षी असतं आमचं. तर चाललोय आता गणपती घेऊन येण्यासाठी. आम्ही आता गणपती घेऊन आलेला आहे आणि खाडी क्रॉस करून यावं लागतं आम्हाला इथून आणि सावकाश यावं लागतं एकदम, कारण पाणी सुद्धा खूप टाईट येते वरून. हे बघा सगळेजण गणपती घेऊन येत आहेत आणि पावसाचं वातावरण झालं, कधीही पाऊस येऊ शकतो म्हणून आम्ही पिशव्या वगैरे लावून आणलेले आहेत आधीच, प्लास्टिक कागद. पाऊस आला तरी टेन्शन नाही. तर मित्रांनो आता पाऊस आलाय, पाहू शकता तुम्ही. गणपती आणून झालेले आहेत आणि आता पाऊस आलाय. म्हणजे पावसाला सुद्धा माहित होतं की गणपती बाप्पा येणार आहेत, आपण नंतर जाऊया. आणि आता गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे आणि बाप्पाचं स्वागत करण्यासाठी आता पाऊस आलाय. टी शर्ट हे नाही, अरे पुढच्या वर्षी आपण छापायचं येतलं बघ असं. हा निखिल दाचं टी शर्ट हे त्याने आता लहान मुलांना नाही छापले ना, म्हणून आपण नंतर पुढच्या वर्षी छापूया, कळलं? त्याला सांगूया आपण. हा काय ए काय म्हणतोय मी, ऐकलंस? हा हा. तर मित्रांनो आपण आता चाललो बेल आणण्यासाठी. बेल आणायला जाऊया, तिथे बेलाचं झाड आहे, तर बेल काढून घेऊन येऊया. इथे बेलाचं झाड आहे. बेल काढून घेऊन जाऊया आपण बाप्पासाठी. दुर्वा वगैरे काढलेले आहेत आपण. बेल तर बेल काढायला आलो होतो आपण आणि प्रथम आपल्याला हाक मारतोय. हाय कर, हाय. कसा आहेस? कसा आहेस तू? हा हा ये, जरा पकड घे. ये माझ्याकडे येतो, ये. बाय टाटा. हा 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 चल बाय. हा
हा हा हा चल बाय बाय. तर जाऊया आपण घरी बेल घेऊन. तर मित्रांनो, आपण ज्या क्षणाची आतुरतेने वाट बघत होतो तो म्हणजेच कोकणातील गणेश उत्सव. आणि गणपती बाप्पा सर्वांच्या आता घरोघरी आलेले आहेत. तर आपण आता जाऊया, आपली पूजा वगैरे झालेली आहे. तर आपण सुद्धा दर्शन घेऊया बाप्पाचं आणि तुम्हाला सुद्धा बाप्पाचं दर्शन घडवतो. तर दर्शन घडवतोय तुम्हाला बाप्पाचं दर्शन. तर मी कोकणी दर्शन घडवतोय तुम्हाला बाप्पाचं दर्शन. चला तर मग जाऊया. तू व्हिडिओ बघतो तू व्हिडिओ. तो आता व्हिडिओ दिसणार बघ, उद्या आहे ना. आम्ही आता ही पोस्ट केली की तू दिसणार व्हिडिओ. हो मग खरं. हा व्हिडिओ दिसणार तू. पादे मला पादे मला पा. तू दिसणार व्हिडिओत आता, समजलं. तू बघतो ना व्हिडिओ आपली. हा गणपती बाप्पा आले ते बघा. गणपती बाप्पा परत बोला. गणपती बाप्पा मोरया. हा गणपती बाप्पा आले. तू येणार कधी आमच्याकडे गणपती बाप्पाच्या बाया पडायला. तर गणपती बाप्पा विराजमान झालेले आहेत मकरामध्ये. तर मित्रांनो, आम्ही आता चाललेलो आहे आरतीला. हे दादा वसईला पटरीवरच बसले, दरवाजे नाही उघडले म्हणून. सगळेजण आहेत आरतीला. नमस्कार गणपती बाप्पा. तुझ्या मोर्या होईल इथनं. मी काल झालो वाढले मग ते धना धना. गेलो तिथे लाईन लावली. तिला जनरल 2च डबे, बाकी पूर्ण नाही. तुला स्पेशल डबे डबा आता थांब. 10 रुपये बघ. 10 रुपये पडलेले पैसे भेटले. तर मित्रांनो, आपण आता घरी आलेलो आरती करून. वाजले 3:15 आणि पुन्हा आपल्याला आता जेवण वगैरे झालं की जायचंय. 5 वाजता भजनाला सुरुवात होणार आहे. आता खूप गडबड असणार आहे गणपतीमध्ये. तर जेवढं शक्य होईल तेवढं ब्लॉगच्या माध्यमातून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन. जेवढे जास्तीत जास्त ब्लॉग टाकता येईल तेवढे टाकण्याचा प्रयत्न करेन. तर कारण का गडबड असते खूप आणि त्यामध्ये एडिट करणं, पोस्ट करणं, नेटवर्क सुद्धा प्रॉब्लेम आहे सध्या गणपतीमध्ये. इकडे आता सगळे 5G वर गावाला आलेत, त्यामुळे सगळं असं झालं विषय. तर प्रयत्न करूया. तर आता जाऊन जेवूया मस्त की. आईने मोदक केले असतील, दाखवतो तुम्हाला. तर मित्रांनो, किचन मध्ये आलेलो आहे आपण आणि इथे नैवेद्यासाठी मोदक आपले तयार होत आहेत. तर हे ताट नैवेद्याचं तयार आहे. 21 मोदक गणपती बाप्पासाठी स्पेशल आईने बनवलेत आज. मोदक बनवण्याचं भांड आहे आमचं.
तर या सर्वांनी आजचे खास गणपती बाप्पासाठी केलेले मोदक खाण्यासाठी आपल्याकडे दुर्वा आलेले येते. जेवली तू? हा काय जेवली? हा काय जेवली? भात लोणचं आणि भाजी. निवेद्य नाही खाल्ला तू? मोदक नाही केले तुम्ही? केलं. केले मग तू आधी जेवून मोकळी झालीस. हा निवेद्य करणार कोण? हा आधी जेवून मोकळी. लागली होती. कसली भूक लागली? आम्ही उपाशी आहे ना सकाळपासून. मग 3:30 वाजले जात असे. तुला भूक लागली होती, लगेच कशी भूक लागली? हा तर गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवून झालेलं आहे आता आणि आपण आता जेवणार आहोत. बाप्पाने नैवेद्य खाल्लाय आता. आता आपण जेवूया. तर मित्रांनो, काल रात्री आम्ही म्हणजे 1-1:30 वाजता घरी आलेलो आणि त्यानंतर महिलांचा सुद्धा आमच्या इथे नाच होता. तर रात्री झोपायला वाजले 2-2:30 वाजले होते. त्यामुळे व्लॉग संपवला नाही. म्हटलं सकाळी उठून संपवूया. तर आता मी हा व्लॉग संपवतोय आणि आवाज पण थोडा चेंज झालाय, समजून घ्या. सध्या कार्यक्रम भजनं वगैरे चालू आहेत म्हणून. तर आजचा व्लॉग इथे संपवूया आणि असेच नवनवीन व्लॉग व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मी कोकणी दर्शन या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. तर मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन. चला तर मग भेटू पुढच्या व्लॉगमध्ये.